हॅलो फ्रेंड्स, ट्रेड लॉजिकच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज आपण बघणार आहोत की एका ट्रेडरने कुठले ट्रेड घ्यायचे असतात, कुठले ट्रेड घ्यायचे नसतात. कारण स्किलफुल काम करून प्रॉफिट कमवणं, छोटे छोटे स्टॉप लॉस घेऊन मोठे मोठे प्रॉफिट करणं हे तर एक स्किल आहे. परंतु ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करतोय, ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतोय, त्यावेळेस नक्की थांबायचं कुठं असतं, कुठला एक असा एरिया असतो की जिथे आपल्याला आता एंट्री करायची नाहीये, तिथे चालू द्या, बाकी लोकांना तिथे ट्रेडिंग करू द्या. वी आर अ स्मार्ट वर्क. आपण जर स्मार्ट वर्क करतोय तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की मला थांबायचं कुठे. आणि मी तुम्हाला सांगतो की मार्केट जे आहे, मार्केट 80% जे आहे ना हे मोस्टली साईडवेज चालत असतं. 20% मार्केट जे आहे ते फक्त ट्रेंडिंग चालत असतं. मग आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला जे ट्रेंडिंग मार्केट आहे ना त्या ट्रेंडमध्ये तर एंट्री करायची आहे. मग आता इथपर्यंत तर बऱ्याच लोकांना अनालिसिस करता येते की ट्रेंड कुठे सुरू होतोय, मार्केट साईडवेज कुठे जात आहे. पण आता ज्या वेळेस तो ट्रेंड सुरू होतो, आयदर तो बायचा ट्रेड असेल किंवा सेलचा ट्रेड असेल, तर त्या ट्रेडमध्ये जर तुम्हाला एंट्री करता आलेली आहे तर तुम्ही हे ठरवू शकताय का की या ट्रेडचा परफॉर्मन्स कसा राहू शकतोय, हे तुम्ही ठरवू शकताय का. कारण मी नेहमी एक विराट कोहलीचं एक्झाम्पल देत असतो माझ्या ऑफलाईन ऑनलाईन बॅचेसमध्ये, की बघा ज्यावेळेस विराट कोहली त्याच्या फॉर्म मध्ये असतो ना त्यावेळेस आपण त्याच्यावरती, ज्याला म्हणतो ना आपण त्याच्यावरती बेट करतो की आज हा 50 रन करू शकतोय, आज हा सेंचुरी करू शकतोय. का तर त्याचा परफॉर्मन्स तसा चालू आहे. आता कधी कधी काय होतं की तो 30-35 रनही करतो, 20-25 रन करतो, कधी कधी झिरोवरती पण आउट होतो. आता ज्या वेळेस तो तिथं खेळायला जातोय, त्या खेळपट्टीवर ज्यावेळेस तो उभा राहतोय ना त्यावेळेस ती जी सायकोलॉजी असते, त्याची जी सायकोलॉजी ती तिथं वर्क करत असते. आणि त्याच्यानुसार त्याचा जो फॉर्मला जो आहे ना तो तिथं बॉल टू तिथं अपडेट करत असतो. आणि त्याला समजतं की आता मी 50 रनांपर्यंत आलोय, आता मला तर 100ला जायचं असेल तर काय करावं लागेल. आणि जनरली ज्यावेळेस आपण बघतो ना तर बघत असताना आपल्याला असं समजतं की अरे याचा फॉर्म लय जबरदस्त आहे आणि चांगल्या फॉर्ममध्ये हा 50-100 रन करणारच आहे. फॉर्म जर खराब असला तर 5-10 रनावरच विराट कोहली आउट होणार आहे, आपण जनरली असं बोलतो. आता मला एक सांगा, ज्यावेळेस तुम्ही ज्या ट्रेडमध्ये एंट्री करता, ते जो ट्रेड तुम्ही घेताय त्या ट्रेडचा परफॉर्मन्स काय होईल हे तुम्ही सांगू शकताय का. यस, तुम्ही हे सांगू शकता आपल्या सॉफ्टवेअर प्रमाणे. कसं, कारण आपल्याला त्याचे अंदाज बांधायचे असतात. ते अंदाज म्हणजे त्याच्याने आपल्याला प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करता येते. सो आता इथे चार्ट बघा, तुम्हाला बाजूला एक चार्ट दिसतोय. त्या चार्टमध्ये जो ट्रेड चाललेला आहे ना त्या ट्रेडमध्ये जो काही सिग्नल आलेला आहे त्या सिग्नल प्रमाणे तिथे जर आपल्याला जर बाय दिसतोय तर त्या बाय मध्ये जो काही ट्रेड आहे त्या ट्रेडमध्ये आपल्याला असं समजतंय की तो ट्रेड स्ट्रॉंग चालू आहे. तिथे खाली बघा ज्या 2 लाईन दिसत आहे तुम्हाला, त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की ट्रेड जो आहे तो स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग म्हणजे काय, की बाबा एखादा व्यक्ती जर फॉर एक्झाम्पल बँक निफ्टीमध्ये 2 लॉटने काम करतोय तर त्याने त्याच्या पूर्ण 2 लॉटने काम करावं, कारण तो स्ट्रॉंग चालू आहे. दुसरं बघा, दुसऱ्या चार्टवरती तुम्हाला शो होत आहे की जो ट्रेंड चालू आहे ना आता तो मीडियम चालू आहे. मीडियम म्हणजे काय, की आज जर ते विराट कोहलीच्या एक्झाम्पलच्या भाषेत बोलायचं तर आज 50-100 रन नाहीये आपल्याला, आज 20-25-30 रन जरी झाले तरी चांगलं आहे. का, तर जो ट्रेंड चालू आहे तो मीडियम चालू आहे. यस, तुम्हाला स्क्रीनवर शो होतोय बघा, तिथे मीडियम ट्रेंड चाललेला आहे. त्याच्यानंतर ह्या चार्टला बघा तुम्ही, तिथे आपल्याला दिसतंय की जो ट्रेड आता आलेला आहे तो ट्रेड जो आहे ना तो नो ट्रेडिंग झोन आहे. कारण जे दोन्ही स्केल तुम्हाला जे दिसतात त्या दोन्ही स्केल न्यूट्रल दिसतात. न्यूट्रल म्हणजे नो ट्रेडिंग झोन. आणि सर्वात जास्त मार्केटमध्ये हाच झोन असतो. ज्या व्यक्तीला नो ट्रेडिंग झोन मध्ये थांबता येतं त्या व्यक्तीला ट्रेंडमध्ये ऑटोमॅटिकली काम करता येणार आहे. यस, आणि सर्वात महत्वाचं की तुम्ही ज्या वेळेस ह्या ज्या 2 लाईन ज्या दिलेल्या आहेत ज्याला आपण म्हणतो की सिग्नल अनालिसिस, की जो ट्रेड चालू आहे सॉफ्टवेअरवरती त्याची क्षमता, त्याची जी ज्याला म्हणतो स्ट्रेंथ किती आहे त्याची, वरती जाण्याची खाली जाण्याची, मीडियम आहे, स्ट्रॉंग आहे का न्यूट्रल आहे. पण त्यासोबत तो हे पण सांगतोय की जी स्ट्रेंथ आहे ना ती वीक आहे का. तुम्हाला तिथे बघा वीकचा पण चार्ट मी दाखवलेला आहे. जर वीक आहे तर याचा अर्थ असा होतो की जर सेलिंग बाजू जर वीक दाखवली आहे तर मला आता तिकडे बघायचंच नाहीये. मला आता फक्त जे आहे ना ते बायच्या साईडला कॉन्सन्ट्रेट करायचंय, मला सेलिंगला कॉन्सन्ट्रेट नाही करायचं. जर बायची बाजू वीक दाखवली तर मला सेलिंगला कॉन्सन्ट्रेट करायचंय. म्हणजे मी तर म्हणतो जी बाजू वीक आहे ना त्याचे चार्ट तुम्ही वॉच लिस्ट मध्ये पण ऍड करू नका. त्याचे कॉल असतील, पुट असतील, ते वॉच लिस्ट मध्ये पण ठेवू नका. मग ज्यावेळेस हे अनालिसिस तुम्ही करणार आहे, ज्यावेळेस आपल्याला समजतं की वीक आणि न्यूट्रल मार्केटमध्ये तर अजिबात जायचं नाही, मीडियम मार्केटमध्ये जे आहे ते छोट्या क्वांटिटीने एंट्री करायची
आणि ज्या वेळेस मार्केट जे आहे ते स्ट्रॉंग असेल त्यावेळेस जी काही माझी रिस्क मॅनेजमेंट मी फॉलो करतो त्या पूर्ण रिस्क मॅनेजमेंटने मला एंट्री करायची आहे. याच्यातून आपण त्या लेवलला काम करतो की जिथं स्मार्ट मनी काम करत असतो. कारण आपलं कॅपिटल आणि प्रत्येक वेळेस तुम्ही म्हटले ना मी 2च लॉटनी काम करेल, मी 100 क्वांटिटीनीच काम करेल, असं मार्केटमध्ये काही फिक्स नसतं. आपल्याला जे आहेत ना आपल्याला व्हेरिएशन आणावे लागतात आणि ते कसे आणणार आपण, तर आपल्याला काहीतरी अनालिसिस करणारं पाहिजे. मग आपलं हे जे ट्रेड लॉजिक सॉफ्टवेअर आहे, हे ट्रेड लॉजिक सॉफ्टवेअर आपल्याला एकदम क्लिअरली सांगतंय की आलेला जो ट्रेंड आहे, आलेला जो ट्रेड आहे, त्याच्यात जो ट्रेंड आता सुरू झालेला आहे, तुम्हाला कशी रिस्क मॅनेजमेंट करायची. बाकी स्टॉप लॉस टार्गेट तर सॉफ्टवेअर सांगणारच आहे, त्या पद्धतीने आपल्याला त्याला फॉलो करायचं आहे. तर जर तुमच्याकडे किंवा तुम्हाला वाटत असेल की ह्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे ना, तर आपले भरपूर सारे फ्री वेबिनार जे आहेत ते आपल्या यूट्यूबवरती अवेलेबल आहे. तुम्ही ते एकदा बघा. थोडेसे मोठे व्हिडिओ आहेत 1-1 तासांचे. तुम्ही एकदा बघा ते व्हिडिओ. तुम्हाला तिथे समजेल की कशा पद्धतीने जे आहे ते आपण योग्य ट्रेंडला जे आहे ते अनालाइज करू शकतोय. यस, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा.